नमस्कार शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे मित्र तुमचं द अजित शो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, इथे मिळेल तुम्हाला शेतीचं ज्ञान, हसण्याची मजा, बरं आणि बरंच काही, तसेच गावाकडचं खरं बोलणं। तर शेतकरी बंधूंनो, आज आपल्यासोबत ते सर आहेत। यांच्या हातावरचा हा प्लॉट आहे, तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं। तर नमस्कार सर। नमस्कार। आपली ओळख करून द्या प्रथमतः। माझं नाव शिंदे प्रमोद भुजंग। माझं वेदांत कृषी सेवा केंद्र धाराशिव या ठिकाणी आपलं खत बी आणि औषधाचं दुकान आहे। आणि हा जो प्लॉट आहे हा माझ्या दुकानाच्या मार्गदर्शनाखाली आहे। या शेतकऱ्यांनी जी व्हरायटी लागवड केली ही कुठल्या जातीची व्हरायटी आहे? हे 1085 सिजंटा कंपनीची व्हरायटी आहे। मग या जातीचं वैशिष्ट्य काय आहे? म्हणजे इतर आता आपण बघितलं असेल पावसाळ्यामध्ये बरेच आपल्याकडे पाऊस झाला आणि पावसामध्ये बऱ्याच पिकांची नासधूस झाली, पण सध्या जर आपण प्लॉट बघितलं तर एकदम प्लॉट आवक्केमध्ये आहे। त्याचं वैशिष्ट्य काय असं आहे ही जात शेतकरी ही व्हरायटी अशी आहे की पाण्यामध्ये तग धरणारी व्हरायटी आहे। विशेषतः अति पाऊस ज्या ठिकाणी पडतो किंवा दलदलीचा भाग आहे तर त्या ठिकाणी तग धरणारी आहे आणि शेंडा थांबत नाही। जर अति प्रमाणामध्ये पाऊस झाला तर ह्याचा शेंडा थांबत नाही आणि फुलाची संख्या आणि माल याचं पण प्रमाण जास्त आहे। मग ह्याला बाजारभाव आपल्याकडे वगैरे सध्या चालू मार्केटमध्ये म्हणजे आम्हाला शायनिंग चांगली असल्यामुळे बाकीच्या मिरची वाहनापेक्षा ह्याला चांगला उठाव आहे बाजारपेठेमध्ये। हॉटेल व्यवसायामध्ये ह्याला चांगला उठाव आहे। तर लागवडीसाठी आपल्याला जमीन याच्या वगैरे कशी? आता जमीन मध्यम भारी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी याच्यामध्ये। बाकी काय कुठल्या ह्याच्यामध्ये असली तरी काय अडचण येत नाही। आता एक प्रश्न तर विचारायचा तुम्हाला, कारण तुम्ही दुकानदार आहात, तर शेतकरी लागवड करत असताना काय करते की बाबा एखादं रोप आणलं त्यांनी लागवड केली तर रोग पडायच्या अगोदर फवारणी करत नाहीत, काय रोग पडले फवारणी करतात, तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगताल? मी शक्यतो आता जे माझ्या मार्गदर्शनाखाली प्लॉट असतात तर त्यांना मी रोग येऊ नये म्हणून नच अगोदर प्रतिबंधात्मक याच्यामध्ये उपाययोजना करण्यासाठी शेतकऱ्यांना जास्त मार्गदर्शन करतो। कारण त्याच्यामध्ये त्यांचा फायदा काय होतो की जास्त महागाची औषधं वापरण्याचा त्यांना गरजला भासत नाही। दुसरी गोष्ट खर्च कमी होतो आणि रोग येण्या अगोदर जर आपण त्याच्यावर ते म्हणजे नियंत्रण केलं तर पुढे झाड बी त्या पद्धतीनं चांगलं कार्यक्षम राहतं आणि उत्पादन बी वाढतं। तर रोगाचा प्रभाव झाला त्यानंतर जर आपण त्याच्यावरती उपचार करत बसलो तर ते झाड चांगल्या कंडिशन मध्ये आणण्यासाठी वेळ जातो, खर्च बी वाढतो आणि उत्पादन कमी निघतं। बऱ्याच शेतकऱ्यांचं कन्फ्युज काय असते बाबा की फवारणीच्या अगोदर आपण म्हणजे समजा एखादा रोग पडला असेल तर ते नंतर फवारणी करतात। ते आताच्या बी कंडिशनला बरेच शेतकरी आता आपल्या दुकानी येतात की असं झालेलं आहे। म्हणजे नवीन शेतकरी जे आपल्या दुकानशी रिलेटेड आहेत, कनेक्टेड आहेत, पहिल्यापासून पिकाचं मार्गदर्शन घेतात, त्याच्यामध्ये कोणतंही पीक असो तर आपण त्यांना येण्या अगोदरच त्या पद्धतीनं मार्गदर्शन करून त्याच्यावरती उपाययोजना करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो कायम। त्याच्यामुळे त्यांचा खर्च पण कमी होतो आणि उत्पादन बी चांगल्या प्रकारे मिळून जातं त्यांना। तर शेतकरी बंधूंनो, तुम्ही लागवड केल्यानंतर तुम्ही रोग पडायची वाट न बघता अगोदरच प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेणं गरजेचं असतं। तर मिरची पिकामध्ये जर शेतकऱ्यांना सांगत राहा थोडक्यात तर शेड्यूल काय असेल तर? मिरची पिकामध्ये असं काय लय महागाचं पीक नाहीये, ह्याच्यामध्ये खर्चाची बी बाजू नाहीये। तुम्ही रोग येऊ नये किंवा जास्त किडीचं प्रमाण वाढू नये म्हणून जर अगोदरच साध्या पद्धतीची जरी तुम्ही स्प्रे घेत गेलोत तर तुम्हाला खर्चाची बाजू कमी होऊन जाते आणि मिरचीचं पीक चांगले पैसे करून देणारं पीक आहे। भले भाव थोडं कमी जास्त होते पण जास्त काळ चालणारं पीक असल्यामुळे तुम्हाला सरासरी उत्पादन चांगल्या पद्धतीने मिळतं मिरचीमध्ये। परंतु त्याच्यामध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला फवारणीचं सातत्य गरजेचं आहे, तोडा पाण्याचं नियोजन एकदम तंतोतंत असणं गरजेचं आहे। ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा मिरचीला असा आहे की तुम्ही पाणी जर अति प्रमाणात किंवा कमी प्रमाणात दिलं तर मिरची तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला उत्पादनाचा हे होत नाही। तर त्याच्यामध्ये तुम्ही पाण्याचं जर नियोजन एकदम काटेकोरपणे ठेवलं तर मिरची पीक कधी पण शेतकऱ्यांसाठी सरसच आहे। आपण यांच्याशी कंटिन्यू संपर्क करत राहणार आहोतच, कारण आपल्या मित्राच्या शेतामध्ये देखील आपण मिरची लागवड करणार आहोत। त्यानुसार आपण तुम्हाला प्रत्येक वेळेस आपण शेड्यूल सांगू की बाबा पहिल्यापासून लागवड करण्याच्या अगोदर कुठला बेसळ खत त्यामध्ये वापरला आहे, कुठली जात आपण आणलेली आहे, कोणत्या दिवशी कोणती फवारणी केली आहे, आपल्याला सर मार्गदर्शन करत राहणार आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं या चॅनलला सबस्क्राईब करा। नंतर या व्हिडिओ आपले या चॅनलवर पडणार आहेत। तर शेवटचा प्रश्न सर,
शेतकऱ्यांना तुम्ही काय सजेशन द्याल की बाबा ओव्हरऑल जेवढी पिकं असतील ते पिकं लागवड करण्या अगोदर पूर्ण माहिती घेणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये काय सांगता तुम्ही? त्याच्या सध्याच्या कंडिशननुसार असं मला वाटतंय की शेतकरी बांधवांनी सर्व गोष्टीचा विचार करूनच पिकाची निवड करणं, त्यावर जो आपण खर्च करतोय त्याबद्दल बी आपण थोडंफार चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन घेऊनच त्याच्यावरती कार्य केलं पाहिजे. असं कोणीतरी म्हणलंय की बाबा आपण हे लावा ते लावा, पण तुम्ही लावत असताना तुम्ही सगळ्या पद्धतीचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्यात तुमची आर्थिक परिस्थिती आहे, पाणी, जमीन या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि पिकाची निवड करून त्या पद्धतीनं तुम्ही योग्य पद्धतीनं पिकाचं नियोजन करा आणि उत्पादन घ्या. धन्यवाद. धन्यवाद.